सिन्नर तालुक्यातील नायगाव रोड परिसरात नागरिकांच्या आरोग्यासाठी एक नवा पर्याय उपलब्ध झाला असून शिवालय वेलनेस थेरपी सेंटरने अत्याधुनिक आणि नैसर्गिक उपचार सेवा सुरू केल्या आहेत. नोबलेस हेल्थ अँड फिटनेस सोल्युशन कोरिया केअर यांच्या सहकार्याने चालणाऱ्या या केंद्रात विविध आजारांवर नैसर्गिक पद्धतीने उपचार करण्यावर भर दिला जातोय. या सेंटरमध्ये आयोनिक डिटॉक्सिफिकेशन सारख्या आधुनिक प्रक्रियेद्वारे शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. उपचारांमुळे कोणतेही साईड इफेक्ट्स होत नसल्याचा दावा व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे. गेल्या दशकभरापासून कार्यरत असलेले अमोल उगले आणि अश्विनी उगले यांच्या अनुभवाचा लाभ आता सिन्नरमधील नागरिकांना मिळत आहे. मणक्यांचे विकार, पोटाचे त्रास, त्वचेचे आजार, महिलांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, रक्तदाब, मधुमेह, मायग्रेन, थायरॉइड, वजन नियंत्रण तसेच पक्षाघात यासारख्या विविध समस्यांवर येथे उपचार दिले जातात. याशिवाय योगा, आयुर्वेदिक थेरपी आणि मसाज थेरपी सारख्या पूरक सेवाही केंद्रात उपलब्ध आहेत. रोगमुक्त जीवन आणि निरोगी राहणीमान हा संदेश देत हे केंद्र आरोग्य जागृतीसाठी प्रयत्नशील आहे. नायगाव रोडवरील गव्हर्नमेंट ITI समोर उगले मळा येथे हे केंद्र सुरू असून अधिक माहितीसाठी नागरिकांनी 96 737 14 031 95 45 89 09 41 किंवा 77 20 03 10 89 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. नमस्कार, मी शालिनी नरेंद्र जगताप. मी सिन्नरमध्येच राहते. मला मानेचा त्रास होता. मी 8-10 दिवसापासून ही थेरपी घेते ना, तर मला एकदम रिलॅक्स वाटलं आणि एकदम आराम, असं शरीर माझं म्हणजे एकदम मोकळं झाल्यासारखंच वाटतंय. नमस्कार, माझं नाव अनिल फुलचंद धनराव, राहणार सिन्नर. मला पायाचा त्रास होता, थोडं ते जास्त दुखत होते. आता यांच्याकडे जवळजवळ 10-15 दिवसापासून आम्ही ही थेरपी घेतोय. ते एकदम रिलॅक्स वाटते, एकदम छान आहे बा. कुठल्या प्रकारचे साईड इफेक्ट्स ज्याच्यातून नाही आहे आणि बॉडी पूर्णपणे रिलॅक्स होते. कितवा दिवस आहे आज आपला, काय सांगा? माझा हा आजचा 15वा दिवस आहे सर. एकदम भारी वाटतंय. थेरपी सेंटर सुरू करण्यामागची प्रेरणा अशी होती का सध्या क्लायमेटचा जो इश्यू आहे आणि मानपाट, कंबर हे आजार आता सगळ्यात जास्त प्रभावी होत आहे. त्याच्यामुळं बिना गोळ्या औषधं इंजेक्शनची आपण थेरपी सेंटरची प्रेरणा त्याच्यात घेतली आणि मशिनरीद्वारे सगळी ट्रीटमेंट करण्याची एक इच्छा होती. तर त्यानुसार आपण बाहेरून मशिनरी मागून ऑटो सगळी प्रोसेस जी आपल्याला करायची, तर जास्त त्रास पेशंटला न होता ऑटो पद्धतीनं आपण कसे पेशंट नीट करू शकतो ह्याबद्दल इच्छा होती आम्हाला जास्त. त्यानुसार आम्ही याच्यात शिरलो. आपली नैसर्गिक थेरपी नेमकी कशी काम करते, काय सांगा? आता आपली जी थेरपी नैसर्गिकरित्या, जसे आपण पायी बिना चप्पल जसे चालतो, तर ती प्रोसेस आपल्या थेरपीच्या टेन्स मशाजरद्वारे केली जाते. बसल्या बसल्या 25 किलोमीटरचा व्यायाम आपलं मशीन 25 मिनटामध्ये केले जातं आणि हात न लावता, मसाज न करता आपण बेड मसाज पण देतो. पेशंटच्या सेन्सरनुसार मशीन चालतात. मॅन्युअली पण मसाज वगैरे करायची जसे पेशंट असले तर त्यानुसार ते पेशंट पण ॲडजस्ट करतो. आपल्या या थेरपीमुळे कोणत्या प्रकारच्या रुग्णांना सर्वाधिक फायदा झालेला आहे, काय सांगा? आपल्या या थेरपीनुसार सगळ्याच प्रकारच्या पेशंटला फायदा झालेला आहे. ज्याला काही त्रास नाही त्याला पण फायदा झालेला आहे आणि ज्याला त्रास आहे त्यांच्यासाठी मणक्याचे प्रॉब्लेम असो, मायग्रेनचे प्रॉब्लेम असो किंवा पॅरालिस असो, तर व्हेरिकोज व्हेन असो, नसांचे जेवढे प्रॉब्लेम आहे त्या सगळ्या प्रॉब्लेमला आपण मशीनद्वारे ट्रीटमेंट केल्यानंतर रिलीफ हा 100% भेटतो. आता पॅरालिस झालेल्या पेशंटला मेन म्हणजे व्यायामाची गरज असते आणि मॅन्युअली व्यायाम आणि मशीनद्वारे केलेला ऑटो व्यायाम याच्यामध्ये दोघांची पण सांगड घालून आपण पॅरालिस पेशंटला जे जाग्यावर आहे त्यांना चालायला लावलेलं आहे. जे चालत होते थोडेसे लंगडत तर त्यांना व्यवस्थित प्रकारे चालायला लावले. कोणाचा एक हात जाम होता, कोणाचा पाय जाम होता, तर हे सुद्धा पेशंट क्लिअर केलेले आहे आपण.
आपले जी वेलनेस थेरपी आपण चालवतोय त्याचा साधारणतः जो मिनिमम कालावधी आहे तो पेशंटला काय त्रास आहे, कुठल्या प्रकारचा त्रास आहे त्याच्यावर डिपेंड असतं. साधारणतः मिनिमम जो कालावधी आहे तो कालावधी आपला 2 ते 3 दिवसापासून तर मॅक्झिमम कालावधी आपला 3 महिन्यांपर्यंत आहे थेरपीचा. थेरपी पुरेशी असते की आहार आणि व्यायाम तितकाच महत्वाचा आहे, त्याबद्दल नाही. काय सांगा? थेरपी सोबत आहार आणि व्यायाम त्याचसोबत पुरेशी झोप हे चारही गोष्टींची ज्यावेळेस सांगड घातली जाते त्यावेळेस पेशंटला नक्कीच रिलीफ भेटतो. आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण बघतोय की मोबाईलचा वापर जास्त झालेला आहे. रात्रीच्या वेळेस मोबाईलचा वापर म्हणजे काही पेशंट असे आहेत की ज्यांना मोबाईल बघितल्याशिवाय रात्री झोपच येत नाहीये. तर हे प्रादुर्भाव जे आपण डिजिटल झालो, डिजिटल जेवढं आपण फॉरवर्ड होतोय तेवढंच काही दृष्टीने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपण मागे पण येतोय. तर माझा एक नागरिकांना असा सल्ला आहे की जेवढं तुम्ही डिजिटल फॉरवर्ड होतायत तेवढंच तुम्ही तुमच्या आहाराकडे, झोपेकडे, प्रत्येक गोष्टीकडे एक लक्ष द्या आणि मिनिमम झोपायच्या अर्धा तास अगोदर तरी आपण मोबाईल यूज करणार नाही. असं जर आपण एक संकल्प केला तर नक्कीच व्यवस्थित झोपेचे वगैरे प्रॉब्लेम. त्याचप्रमाणे पाणी पिण्याची आपली पद्धत आहे, पाणी बसून पाणी पिलं पाहिजे, पाण्याचा वापर भरपूर केला पाहिजे. हे सर्व कारण कामाचं धकाधकीच्या जीवनामध्ये असं झालंय की कामाच्या व्यापामध्ये लोक पाणी प्यायला सुद्धा विसरतायत की आपल्याला तहान लागली की काय, हे सुद्धा लोक विसरतायत. तर ह्या सर्व गोष्टींचा थोडासा विचार करून आपलं आरोग्यही तितकंच महत्वाचं आहे याचा विचार नागरिकांनी केला पाहिजे. सदर थेरपीमुळे साईड इफेक्ट कुठलेही नाही हा आपल्याकडून दावा करण्यात येतो आहे, त्याबद्दल काय सांगा? सदर जे आपण थेरपी देतो ही पूर्ण आपण नॅचरोपॅथी ट्रीटमेंट देतोय. योग नॅचरोपॅथी डिप्लोमा माझा झालेला आहे, त्याचप्रमाणे आयुर्वेदिक पंचकर्म डिप्लोमा झालेला आहे, मसाज थेरपिस्ट मी आहे. तर ही जी आपण कुठलीही थेरपी इथे देतो आहे ही पूर्णतः नैसर्गिक थेरपी. त्याच्यामुळे नैसर्गिक जे पंचतत्व आपण म्हणतो पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ह्या 5 तत्वांवरती आपली ही थेरपी अवलंबून आहे, आधारित आहे. त्यामुळे ह्या थेरपीमुळे कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट कुठल्याही नागरिकांना होणार नाही याची 100% खात्री आहे. आपल्या आहाराची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आहारामध्ये बाहेरचं प्रिझर्वेटिव्ह खाण्यापेक्षा जेवढं आपल्याला नैसर्गिक आहे, मिलेट्स आहे. आता आपल्या पंतप्रधान मोदीजींनीच मागच्या वर्षी आपलं हे मिलेट्स इयर म्हणून आपलं हे सेलिब्रेट केलेलं होतं. तर मिलेट्स आपल्या आहारामध्ये समाविष्ट केले पाहिजे आणि जे आपलं नैसर्गिक घरगुती जेवण आहे त्याचा समाविष्ट आपल्या आहारामध्ये व्हावा. आणि त्याचप्रमाणे झोप, रोजचा व्यायाम, चालणं, योगा, थेरपीज ह्या सर्व केल्या तर नागरिकांचं आयुष्य निश्चितपणे एकदम उत्तम होईल. तसेच आपलं हे शिवालय थेरपी सेंटर, वेलनेस सेंटर हे नायगाव रोडला उगले मळ्यामध्ये आहे. तर तरी माझं सर्व नागरिकांना एक आव्हान आहे, ज्यांनाही कोणाला काही त्रास असतील तर ते नक्कीच निश्चितपणे इथे येऊन आमच्यासोबत याविषयी चर्चा करू शकतात.